गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षानं राजकीय मोर्चे बांधणीला वेग दिलाय. पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल 3 दिवसाच्या गोवा दौऱ्यावर होते. निवडणुकीची रणनीती, संभाव्य विरोधी आघाडी आणि पक्षाचे पुढचे धोरण याबाबत त्यांनी महत्वाची भूमिका मांडली आहे. पणजी इथं झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपाला पराभूत करण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहन केलंय. गोव्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांनी युती संदर्भात दिलेल्या प्रस्तावाला केंद्रीय समितीनं मंजुरी दिली असून आता वेगवेगळ्या पक्षांची चर्चा सुरू करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. स्थानिक स्तरावरील चर्चेनंतर अंतिम निर्णय केंद्रीय समिती घेईल असंही ते म्हणाले. दोहराना है तो अलायंस होना चाहिए. सो द सेंट्रल लीडरशिप हैज ऑथराइज्ड द लोकल लीडरशिप टू इनिशिएट द प्रोसेस. सो our process they'll be their leadership. So in principle we are in favor of alliance. So आप रेडी हो alliance के लिए? So आप रेडी हो alliance के लिए? हाँ इन ये क्या, बिकॉज अभी तो बातचीत होगी हर पार्टी से बातचीत. आम आदमी पक्ष हा राज्यातील सर्व 40 मतदारसंघात सक्षम आहे. त्यामुळे युतीचा अंतिम निर्णय झाल्यानंतरच जागा वाटपाबाबत चर्चा होईल. सध्या जागा वाटपावर भाष्य करणं योग्य ठरणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय. यावेळी आमदार वेन्झी विएगस यांनीही भाजपा विरोधात सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. विरोधी मतांची विभागणी टाळण्यासाठी नव्या राजकीय पक्षांनीही या आघाडीत सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलंय. O model is consistently only proving that irrelevant. तुमगे बोर्डसा पयशे आसो पयशे आसनाका. You are rich or you are poor does not matter. High education standard for everyone. Now similarly once again we are putting back to the people of Goa. Ki whether you have money, whether you are poor, whether you are from a low earning background or whether you are coming from a high earning background. Medical facilities is going to be same for everybody. You are Vishwajit's relative or whether you are not his relative, you will go to the same hospital where everybody goes and the same treatment has to be given. आरोग्याच्या मुद्द्यावर बोलताना केजरीवाल यांनी गोव्यातील DDSSY या योजनेवर टीका केली. सध्याचे विमा संरक्षण अपुरे असल्याचे सांगत पंजाबप्रमाणे प्रत्येक कुटुंबाला 10 लाख रुपयापर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण देण्याचे आश्वासन त्यांनी दिलंय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यातही हा मुद्दा समाविष्ट करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. उनको राहत देने के लिए सरकार स्कीम निकाली थी, DDSSY, दीन दयाल स्वास्थ्य सेवा योजना. तो वो प्राइवेट में जाके इलाज करा दे, इसके लिए उन्होंने योजना निकाली थी, जिसका अमाउंट अब बढ़ा के अगर 3 लोगों की फैमिली है तो 3 लोगों की फैमिली के ₹4 टोटल पूरे साल का 4 लाख रुपए का इंश्योरेंस करवाया है. और अगर 4 एंड मोर लोगों की फैमिली है तो 6 लाख रुपए का. 4 लाख और 6 लाख तो कुछ भी नहीं होता. योजना हैज फेल्ड टू टेक ऑफ. दिस इज ऑल्सो डिसफंक्शनल योजना फॉर प्राइम में. अगर 3 लोग भी हैं, अगर किसी की भी वो हो जाए तो 4 लाख तो कुछ भी नहीं है. 4 लाख से ज्यादा का तो एक सिंगल बीमारी का इलाज हो जाए, किसी को हार्ट अटैक हो जाए, कैंसर हो जाए, कुछ भी. लगभग सारे हॉस्पिटल्स कवर्ड हैं, गवर्नमेंट भी प्राइवेट भी. तो अभी इतने बड़ी बड़ी सर्जरीज हो रही हैं. पीपल आर, अभी 6 महीने भी नहीं हुए इस स्कीम को अनाउंस किए हुए. एंड देयर इज अ वेरी वेरी गुड, आपसे सीख के पंजाब की गुड प्रैक्टिसेस को फॉलो करके गोवा के अंदर भी ये 10 लाख के इंश्योरेंस वाली स्कीम लागू की जाए, जिसमें सारी डिजीजेस सब कुछ कवर्ड होना चाहिए. पत्रकार परिषदेनंतर अरविंद केजरीवाल यांनी पणजीतील प्रसिद्ध अशा मारुती मंदिरात दर्शन घेतले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा 3 दिवसाचा गोवा दौरा राजकीयदृष्ट्या महत्वाचा मानला जातोय. विरोधी आघाडीबाबतच्या चर्चांना त्यामुळे अधिक वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.